अमृत वेला का समय बहुत पावरफुल बनाना है. त्यावेळेला आपण उठतोच आहे, फायदा करून घ्यायचा आहे संपूर्णपणे. खूप शक्तिशाली बनवायचं आहे अमृत वेलेचा समय. तर काय करायचं मग? आपण काल बघितलं की दिवसभर कशी स्थिती पाहिजे, झोपताना कशी स्थिती पाहिजे. आता उठल्याबरोबर जेव्हा आपण अमृत वेळेला उठणार त्यावेळेला उठल्याबरोबर काय करायचं? ज्यावेळेला आपण बेडवरतीच आहे, गादीवरतीच आहे अजून, तो सुबह उठते ही बाबा को गुड मॉर्निंग करना है. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग बाबा, गुड मॉर्निंग. उठल्याबरोबर पहिला संकल्प आला पाहिजे. स्वतः आपण आत्मा ज्योती, परमात्मा ज्योती आणि ज्योतीला, परमात्मा ज्योतीला आपण गुड मॉर्निंग म्हणतोय. म्हणजे सकाळी कोणाचं मुख बघायचंय? पहिले बाबांचं तोंड बघायचंय सगळ्यात पहिले सकाळी, म्हणजे आपला दिवस चांगला जाईल. बाबांना गुड मॉर्निंग. त्याच्या आधी कोणाचाही संकल्प नाही आला पाहिजे, कोणताही संकल्प नाही आला पाहिजे. तो सुबह उठते ही बाबा को गुड मॉर्निंग करना है. गुड मॉर्निंग करने के बाद फील करना है हमने बाबा को गुड मॉर्निंग किया. मग काय करायचंय? असं चित्र बघायचंय, बाबा का वरदानी हात मेरे सिर पर है. बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावरती. अजून बेडवरून उठायचंच नाही, उठल्याबरोबर करायचंय. बाबा गुड मॉर्निंग. एकदम शांत झोप झालेली आहे, आपण उठून बसलेलो आहे. गुड मॉर्निंग बाबा. मग बघायचंय बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावरती आहे. 15-20 सेकंद हा हात आपल्या डोक्यावरती असा अनुभव करायचा. 15 ते 20 सेकंद बघायचं बाबांचा हात माझ्या डोक्यावरती. चित्र बघायचं बुद्धीने की बाबा आलेले आणि बाबांचा हात माझ्या डोक्यावरती, वरदानी हात येतो. त्याचं जाणवलं पाहिजे आपल्याला की हा बाबा आलेला आहे आणि बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावरती. म्हणजे उठल्याबरोबर करायचं आहे. त्यावेळेला ती स्थिती पण राहील, बुद्धी बघेल पण, आणि बाबा गुप्तपणे येऊन तसं करेल पण. 15-20 सेकंड फिर ये हाथ सिर पर अनुभव करना है. फील करना है दुआओं का हाथ सिर पर है, वरदानी हाथ सिर पर है. ये वरदानी हाथ है बाबा का, दुआओं का हाथ है. बाबा मुझे दुआएं दे रहे. बाबांचा हात माझ्या डोक्यावरती आहे. बाबा मला वरदान देत आहे आणि दुआ देत आहे. उसके बाद अपने पास 10-12 अच्छे स्वमान लेकर रखना है. आता हे कोणी लिहून ठेवू शकतं, बुद्धीमध्ये पण ठेवू शकतं. आपल्या हिशोबाने 10-12 स्वमान पण आपण घेऊ शकतो आणि तशी लिस्ट पण आपण बघू आता. तर काय काय करायचं, कोणते कोणते स्वमान घ्यायचे किंवा आपल्या हिशोबाने आपल्याला जे आवडतात ते 10-12 स्वमान नक्की करायचे. आणि सकाळी उठल्यावर बरोबर गुड मॉर्निंग केल्यावर बाबांचं वरदानी हात डोक्यावरती आणि नंतर पुढे 10-12 स्वमांचं चिंतन. तर ते मुख्य स्वमान आपण बघणार पण आहे, पण आपल्याला त्याच्यापेक्षा अजून वेगळं काही घ्यायचं असेल तर ते आपल्याकडे लिहून ठेवायचंय किंवा लक्षात ठेवायचं आणि त्याचं चिंतन करायचं. 10-12 अच्छे स्वमान, उन स्वमानों को याद करना है. म्हणजे अनुभवायचं की मी मास्टर सर्वशक्तिवान आहे, तर मग मी आहे मास्टर सर्वशक्तिवान. माझ्यातून शक्ती माझ्या संपूर्ण शरीराला पण जाते आत्माकडून आणि हे सगळीकडे पसरते. मी आत्मा खरंच शक्तिशाली आहे. म्हणजे स्वमान घ्यायचा आणि त्याचं चित्र बघायचं आणि चिंतन करायचं. तो उन स्वमानों को याद करना है जिससे मन को सुंदर काम मिल जाएगा. उन स्वमानों को याद करना है जिससे मन को सुंदर काम मिल जाएगा.
तर मनाला काम द्यायचंय. मन काहीतरी नाही तर मग दुसरीकडे काहीतरी विचार चालू होईल, बुद्धी भटकायला लागेल. तर मनाला हे काम द्यायचंय, सोमानचं चिंतन. तो हमारा एक एक संकल्प हमारे ब्रेन को चार्ज करता है. आपण जो काही संकल्प करू आपल्या मेंदूची चार्जिंग होते. जसा संकल्प करतोय, जसा विचार आपण करतोय उठल्याबरोबर, तर ते सगळं मेंदूकडे जाते आणि मेंदूची चार्जिंग होते. आराम करून मेंदूची चार्जिंग झालेली ती वेगळी, पण या सोमानाने खूप चांगले चांगले केमिकल मेंदूमधून निघतात आणि ते जे अमृत वेळेचा वेळ आहे त्यावेळेला खूप चांगले केमिकल निघायची वेळ असते. तर त्यावेळेला जर चांगलं चिंतन असेल तर आपला मेंदू चांगला राहील. चांगल्या प्रकारचे विचार जर केले तर चांगल्या प्रकारचे असे केमिकल तयार होतील की ब्रेनला पण ताकद मिळेल आणि शरीराला पण ताकद मिळेल. म्हणून चांगले चांगले संकल्प करायचे, चांगले चांगले सोमांचं चिंतन करायचं. आणि मग हे संकल्प काय करतात, मेंदूला चार्जिंग करतात आणि आपल्या बुद्धीला दिव्य बनवतात. बुद्धी आपली देवतांसारखी बनेल जर चांगले संकल्प आपण करू उठल्याबरोबर. तो कसं करायचंय परत एकदा आपण पक्का करू. सामने देखना है, उठ गए हैं, सामने देखना है या सूक्ष्म वतन में देखना है. हम उठ गए, बेड पे बैठे हैं, बाबा को देखना है मेरे सामने आ गए, किंवा मग बघायचे सूक्ष्म वतन मध्ये, या आकाशाच्या वरती सफेद प्रकाशाची दुनिया सूक्ष्म वतन मध्ये बाप दादा न बघायचे. दोन्ही करू शकतो आपण. इथं आलेले किंवा आपण तिथं गेलेले सूक्ष्म वतन मध्ये बघायचे और बाप दादा को दिल से कहे बाबा गुड मॉर्निंग. म्हणायचं म्हणून नाही, खूप मनापासून बाबा गुड मॉर्निंग, बाबा नमस्ते. और बाबा के आशीर्वाद का हाथ अपने सिर पर महसूस करना है. आशीर्वाद का हाथ अपने सिर पर महसूस करना है. मग चिंतन करायचं. त्याचे 10 पॉइंट आहे, ते चिंतन करायचे. सोमान आहे त्याच्यामध्ये, तर ते लक्षात ठेवायचे. आपण जसं जसं आता आपण ऐकतोय पक्क करत चालायचं. काय चिंतन करायचं, काय विचार करायचे. ज्यांना लिहिता येईल ते लिहून पण घेऊ शकतात. मग तो चिंतन सुरू करेल तुरंत बेड पर, तिथं बसल्या बसल्या विषय अजून चालू आहे. आणि किंवा मग बाबांच्या समोर येऊन पण करू शकतो, कारण भरपूर 10 सोमांचं चिंतन करायचं. पहिले गुड मॉर्निंग, बाबांचं वरदानी हात ठेवून घ्यायचं डोक्यावरती आणि मग बाबांकडे येऊन बसायचं. त्यावेळेला चिंतन करू शकतो किंवा बाबांकडे येईपर्यंत पण चिंतन करू शकतो, जसं आपल्याला वाटेल तसं. पण हे झालं पाहिजे. चिंतन शुरू करे. मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं. मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं. आंख खुलते ही मेरा परमात्मा से मिलन हो रहा है. का बरं भाग्यवान है? आंख खुलते ही मेरा परमात्मा से मिलन हो रहा है, प्रभु मिलन हो रहा है. बेडवर बसलेले तेव्हा किंवा मग आपण बाबांकडे येतोय तेव्हा किंवा बाबांकडे येऊन बसल्यावर, कसं जसं आपल्याला टाइम असेल जसं ऍडजस्ट होईल. पण हे सकाळी सकाळी हे सोमान घ्यायचे. अमृतवेलेला यांचं चिंतन झालंच पाहिजे, कारण हे खूप महत्वाचे. हे जे 10 काढलेले ते खूप महत्वाचे. मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं. पहिले आपल्या भाग्याचं चिंतन करायचं. क्यों भाग्यवान हूं? क्योंकि आंख खुलते ही मेरा परमात्मा से मिलन हो रहा है. डायरेक्ट परमात्मा से मीटिंग है, परमात्मा से मिलन हो रहा है आंख खुलते. कितनी भाग्यवान हूं मैं, प्रभु मिलन हो रहा है. देख ध्यान में रखो. आणि काही जिनको लिखने को उनको लिख कर दे दो बाद में कल लिख कर दे तेरे कर दिया कि
मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूँ. आंख खुलते ही मेरा परमात्मा से मिलन हो रहा है. याचं एकदम मध्ये आपल्या म्हणजे आतमधून आपल्याला जाणवलं पाहिजे, त्याचा आनंद जाणवला पाहिजे की मी या संसारातली खूप भाग्यवान आत्मा आहे. आणि डोळे उघडल्याबरोबर, जाग आल्याबरोबर माझं ईश्वराशी मिलन होत आहे, परमात्मा से मिलन हो रहा है, प्रभु मिलन हो रहा है. मग पुढे मैं इस सृष्टि की महान आत्मा हूं. मैं इस सृष्टि की महान आत्मा हूं जिसे भगवान ने अपना राज्य भाग्य देने के लिए चुना है. इस सृष्टि की महान आत्मा क्यों हो? क्योंकि भगवान ने खुद मुझे चुना है. त्यांनी निवडलेलं आहे मला राज्य भाग्य देण्यासाठी, राजा बनवण्यासाठी निवडलेले आहे. म्हणून मी महान आत्मा आहे, या सृष्टीतली मी महान आत्मा आहे. तीसरा, मैं जन्म जन्म की पुण्य आत्मा हूं. मैं पुण्य आत्मा हूं. मी खूप पुण्य केलेले म्हणून मला बाबा भेटला. मैं पुण्य आत्मा हूं. मैं जन्म जन्म की पुण्य आत्मा हूं. चौथा, बाबा ने सिर पर हाथ रखकर मुझे अपनी सारी शक्तियां दे दी है. मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं. बाबा का हाथ हमने सिर पर रखवा लिया पहले, तो चिंतन करना है. बाद में फिर बाबा ने सिर पर हाथ रखकर मुझे अपनी सारी शक्तियां दे दी है. मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ. बाबा ने मुझे शक्तियाँ दे दी है, इसलिए मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ. मेरा बाबा सर्वशक्तिवान, मैं उसका बच्चा मास्टर सर्वशक्तिवान. पांचवा, बाबा ने मेरी सोई हुई चेतना को जगा दिया है. माझ्यातली चेतनता संपली होती, चैतन्य संपलं होतं. बाबांनी मला माझ्यातले चैतन्यतेला जागा केलेलं आहे, म्हणजे मला जागा केलेलं आहे. सहावा, मैं वही हूँ जिसकी मंदिरों में पूजा हो रही है. खूप मोठे मोठे, खूप महत्वपूर्ण स्वमान संकल्प आहे. हे अमृत वेळेला आपण जेव्हा हे करतो तेव्हा दिवसभराची सेटिंग होऊन जाते. मैं वही हूँ जिसकी मंदिरों में पूजा हो रही है. पक्क करायचं, त्याची फीलिंग मध्ये यायचं की हाँ मैं वही हूँ. सच में, ये शब्द नहीं है, सच में मैं वही हूँ जिसकी मंदिरों में पूजा हो रही है. मेरे रूप की पूजा हो रही है. मेरा रूप बनाया, मूर्ति बनाई, चित्र बनाया, उसकी पूजा हो रही है. सातवां, मैं माया को जीतने वाली विजयी आत्मा हूँ. मैं माया को जीतने वाली विजय. मैं विजय क्यों हूं? क्योंकि माया पर विजय पाती हूं. आठवां, मुझे बाबा ने विश्व कल्याण के लिए शक्तियां दी है. मैं विश्व कल्याणकारी आत्मा हूं. मैं विश्व कल्याणकारी आत्मा हूं. मुझे बाबा ने विश्व कल्याण के लिए शक्तियां दी है. बाबांचं आणि आपलं अशी बातचीत झाली पाहिजे, वाटलं पाहिजे कि बाबा मला सांगतोय, माझं पण पक्क होतंय. ये चलते रहना चाहिए, उठने के साथ ही सब. मुझे बाबा ने विश्व कल्याण के लिए शक्तियां दी है. मैं विश्व कल्याणकारी आत्मा हूँ. 9, मैं मास्टर ज्ञान सूर्य हूँ. मैं मास्टर ज्ञान सूर्य हूँ. बघायचंय, सूर्यासारखं माझ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे आणि सूर्यासारखे त्याची किरण निघतात. मैं मास्टर ज्ञान सूर्य हूँ. 10वां, मैं पवित्रता की देवी हूँ. मैं पवित्रता का फरिश्ता हूँ. मैं पवित्रता की देवी हूँ. मैं पवित्रता का फरिश्ता हूँ. तर परत एकदा, कारण आता अमृतवेलेचा विषय पुन्हा होणार नाहीये, आता परत एकदा आपण त्याला रिव्हिजन करू, पक्क करू. सगळ्यांनी पक्क करायचं मनामध्ये काय करायचं आपल्याला. परत चित्र बघायचं. आपण उठलो सकाळी, अमृतवेला मला खूप पॉवरफुल बनवायची आहे. अमृतवेलेसारखं भाग्य नाहीये. अमृतवेलेला मी उठतोय, बाबा मला उठवतोय, त्याच्यासारखं भाग्य नाहीये. मला शक्तिशाली बनवायचंय.
मग सकाळी उठल्याबरोबर बेडवरती जेव्हा आपण आहे तेव्हा बाबांना लगेच गुड मॉर्निंग करायची. बाबा गुड मॉर्निंग. कहाँ गुड मॉर्निंग करना है? ऐसे देखना है बाबा मेरे सामने है या फिर मैं सूक्ष्म वतन में पहुंच गया हूँ. सूक्ष्म वतन में बाप दादा वो दृष्टि दे रहे, मैं उनको गुड मॉर्निंग कर रहा हूँ और उन्होंने मेरे सिर पर वरदानी हात रख दिया. तो त्या हाताचा अनुभव करायचा आहे. लाईटचा हात, त्याचा अनुभव करायचा. बाबा इथं आलेले किंवा आपण सूक्ष्म वतन मध्ये पोहोचलो. चित्र बघत चालायचं लगेच. इथं आले बाबा माझ्या समोर, मी बेडवर आहे, बाबा आले समोर, उठून बसलेलो आहे मी, बाबा माझ्या डोक्यावरती हात ठेवताय. किंवा मी इथून उडालो फरिश्ता रूपामध्ये, बाबा माझ्या डोक्यावरती हात ठेवताय वरदानांचे. वरदानी हात, आशीर्वाद का हात, दुआओं का हात. आणि त्याचं 15-20 सेकंद 30 सेकंद अनुभव करायचा आहे की माझ्या डोक्यावरती ईश्वराचा हात आहे, बाबा का हात है मेरे सिर पर. आणि ती किरणं माझ्यामध्ये येत आहे आणि माझी चार्जिंग होती. बाबा माझ्यामध्ये उठल्या उठल्या शक्ती भरतोय. बिल्कुल क्लियर असा अनुभव करायचा है त्याचा. क्योंकि इस अमृत वेला से हमारा बहुत बड़ा भाग्य बनने वाला है, इसलिए इसका शुभारंभ हमने उसको देख लिया किस तरीके से हमारा दिन भर की स्थिति होनी चाहिए, रात में क्या करना है सोने के टाइम, लेकिन उठते ही ये बातों पर अटेंशन. फिर 10-12 स्वमान अपने अपने हिसाब से लिख सकते हैं या आप भी जो बताए वो. आणि ते जे स्वमान आहे ते संकल्प आहे आपल्या ब्रेनला, मेंदूला चार्ज करतील, मेंदूच्या द्वारे सगळ्या शरीराला पण चार्ज करतील. ते जे संकल्प आपण करू, बेडवर करू शकतो, चालता फिरता करू शकतो, इथं येईपर्यंत करू शकतो, बाबांच्या समोर बसून करू शकतो. रोजचं वेगवेगळे राहू शकतात किंवा एकच स्वमान पक्के करून ते 10 स्वमान आपण पक्के करू शकतो किंवा एका स्वमान घेऊन बाबांच्या समोर बसू शकतो. कसं पण उठल्याबरोबर हे 10 संकल्प आपण निवडून ठेवायचे. ते 10 संकल्पाचं चिंतन आपण करायचंय. म्हणजे कारण काय होईल, ब्रेन ताजातवाना होऊन जाईल, फ्रेश होऊन जाईल, चांगले चांगले संकल्प मिळतील, तर ब्रेन मधून चांगले चांगले केमिकल निघायला सुरुवात होईल, बुद्धी दिव्य बनेल त्याच्यामुळे. तो बाबा को गुड मॉर्निंग, नमस्ते, फिर बाबा का वरदानी हाथ और फिर चिंतन शुरू करना है. मैं आता परत पक्क करून घ्यायचंय, पक्क करायचंय, लक्षात ठेवायचंय. ज्यांना नाही राहणार लक्षात त्यांना उद्या लिहून देतो. मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं. हूं मतलब हूं, पक्क त्याला एकदम. मैं इस संसार में सबसे भाग्यवान. स्वमान कोणताही घेतोय आपण, कोणता पण स्वमान, त्याला बिलकुल बाबांनी सांगितलेलं आहे आणि मी तसा आहे म्हणून बाबांनी मला निवडलेलं आहे. म्हणून मला बिलकुल पक्क, आज कशी स्थिती असली तरी फायनल स्थिती माझी तशी आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण मी नाहीये असं नाही करायचं संकल्प, मी आहेच. तो सबसे पहला संकल्प हम करेंगे, मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं. मग काय होईल, दिवसभरामध्ये आपल्या भाग्याला दोष देत बसणार नाही आपण. सकाळी सकाळी ही सेटिंग करतोय आपण कि मैं इस संसार में सबसे भाग्यवान आत्मा हूं और सबसे बड़ा भाग्य क्या है, आँख खुलते ही मेरा परमात्मा से मिलन हो रहा है. वो मेरे लिए इंतजार कर रहा है अमृत वेला में और मेरा उससे मिलन हो रहा है, भगवान से मिलन हो रहा है. इससे बड़ा भाग्य क्या हो सकता है. दूसरा सोमान, मैं इस सृष्टि की महान आत्मा हूं जिसे भगवान ने अपना राज्य भाग्य देने के लिए चुना है. मैं इस सृष्टि की महान आत्मा हूं. क्या महानता है, सबसे बड़ी महानता क्या है मेरी, मैं बहुत ऊंचा हूँ, सबसे बहुत श्रेष्ठ हूँ, मैं भगवान के साथ में रहता हूँ. लेकिन उसमें सबसे बड़ी महानता क्या है, उसने मुझे सिलेक्ट किया है. भगवान ने अपना राज्य भाग्य देने के लिए मुझे चुना है, त्यांनी निवडलेलं आहे मला, म्हणून मी महान आत्मा आहे. मी महान आहे म्हणून त्यांनी निवडलेलं आहे. तीसरा है, मैं जन्म जन्म की पुण्य आत्मा हूं. जन्म जन्म की पुण्य आत्मा हूं, इसीलिए तो बाबा मिला मुझे, मेरे पुण्य का फल मिला. जो भी पुण्य मैंने किया है, जो भी अच्छे काम किए हैं, अच्छे कार्य किए हैं, अच्छे कर्तव्य किए हैं, उसका फल मिला कि मैं
बाबा की बन गई, बाबा मेरा बन गया, तो जन्म जन्म की पुण्य आत्मा। मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं। क्यों बन गई मास्टर सर्वशक्तिवान? बाबा ने सिर पर हाथ रखकर मुझे अपनी सारी शक्तियां दे दी है, ट्रांसफर कर दी है। पांचवा, बाबा ने मेरी सोई हुई चेतना को जगा दिया है। 6, मैं वही हूं जिसकी मंदिरों में पूजा हो रही है। 7, मैं माया को जीतने वाली विजयी आत्मा हूं। मुझे बाबा ने विश्व कल्याण के लिए शक्तियां दी है। मैं विश्व कल्याणकारी आत्मा हूं। मैं मास्टर ज्ञान सूर्य हूं। मैं पवित्रता की देवी हूं। मैं पवित्रता का फरिश्ता हूं। पवित्रता की देवी हूं तो बाबा से कनेक्शन है और बाबा मेरे अंदर पवित्रता भर रहा है, इसलिए मैं पवित्रता की देवी हूं संगम युग में ही। बाद में तो यहाँ पवित्र रहूंगी तो संगम युग में पवित्रता का जो प्रभाव मेरा बढ़ता जाएगा। यहाँ पवित्र रहते रहते संगम युग पूरा होते होते पवित्रता का प्रभाव बढ़ता जाएगा और वहां जाके 2500 वर्ष में पवित्र रहूंगा और फिर आगे 2500 वर्ष मेरी दिव्य रूप की पूजा होती रहेगी पवित्रता के कारण। तो मैं कौन हूं? पवित्रता की देवी हूं या मैं पवित्रता का फरिश्ता हूं। तो ये स्वमान पक्का करना है। सवेरे सवेरे अमृत वेला में ये पक्का कर लेंगे। ये सारे बटन हम दबा देंगे अपने अंदर के, तो दिन भर लाईट लगी रहेगी इसकी। हे सगळे बटन चालू करून टाकायचे आपल्याला सकाळी सकाळीच। मैं कौन हूँ? मैं ये हूँ, मैं ये हूँ, मैं ये हूँ, मेरा इतना बड़ा भाग्य है, मैं इतना ऊंचा हूँ, मैं इतना श्रेष्ठ हूँ, मैं इतना महान हूँ, मेरे मंदिरों में पूजा हो रही है। तो ये सारा मैं शक्तिशाली हूँ, मैं बहुत भाग्यवान हूँ, सगळे बटन दाबायचे, सगळे लाईट चालू करून टाकायचे सकाळी। दिवसभर त्याचा उजेड आपल्याला भेटत राहील आणि स्थिती चांगली रहेगी दिवसभर। तो ये अमृत वेला में ही होगा, बाद में ये सेटिंग नहीं हो सकती क्योंकि बाद में बहुत सारा व्यर्थ आ जाता है वातावरण में, हमारी बुद्धि भी इधर उधर भटकने लगती है। लेकिन अमृत वेला में ये सेटिंग बहुत अच्छी रीति से हो सकती है। मग मधून मधून ट्रॅफिक कंट्रोल, ज्यांनी मोबाईलमध्ये ॲप घेतलेला आहे त्या वेळेनुसार किंवा 1-1 तासाचा अलार्म आपण लावू शकतो, तर त्यावेळेला वेगवेगळी प्रॅक्टिस करू शकतो। या सोमानांची पण प्रॅक्टिस करू शकतो, पण एक मुख्य सोमान, कारण आपल्याला शक्तींची खूप आवश्यकता आहे। तर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये एका तासानंतर 1 मिनिटासाठी थांबायचं आहे, 2 मिनिटं 3 मिनिटासाठी थांबायचं आहे, जेवढं आपल्याला शक्य आहे। आणि त्यावेळेला चिंतन करायचं आहे, बघायचं आहे, विज्युअलाइज करायचं आहे, मैं मास्टर सर्वशक्तिवान आत्मा हूँ। मैं कहते ही हमारी बुद्धि यहां जानी चाहिए। मैं नहीं, मैं मास्टर सर्वशक्तिवान आत्मा हूं। मैं आत्मा हूं, बहुत शक्तिशाली आत्मा हूं, और इतना शक्तिशाली हूं जो भगवान की सारी शक्तियां मेरे अंदर आ रही है। मैं भगवान का बच्चा हूं, भगवान मेरा बाप सर्वशक्तिवान है, मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं। बाबा की सर्व शक्तियों की लाल किरणें मुझ में समा रही है। त्यावेळेला जेव्हा आपण थांबलोय 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी, तर त्यावेळेला चिंतन करायचं किंवा आपल्याला काही दुसरं खूप व्यर्थ होत आहे, काहीतरी विचार चालायला लागले दुसरे, त्यावेळेला स्वतःला स्टॉप करायचंय। मैं कौन हूँ? मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ और बाबा की सर्व शक्तियों की लाल किरणें मुझ में आ रही है। कधी कधी कलर बघितलेलं चांगलं असतं, नाही तर कलर बघणं जरुरी नाहीये कोणत्या कलरची किरणं येत आहे वगैरे, पण कधी कधी ते बरं असतं। तो लाल कलर की किरण, शक्तियों की देखना है तब लाल देखना है। तो लाल कलर की किरणें बाबा से मुझ में आ रही, येताना बघायचंय। लाल लाल किरणं बाबा परमधाम मध्ये, मी इथं, बाबांची लाल लाल किरणं माझ्यामध्ये येत आहे, माझ्यामध्ये सामावली जात आहे और मेरे चारों ओर बहुत शक्तिशाली ऑरा बन रहा है। मेरे चारों ओर बहुत शक्तिशाली ऑरा बन रहा है, म्हणजे ते चक्राच्या रूपामध्ये त्या शक्ती सगळीकडे माझ्या समोर गोल घेरा बनलेला आहे। त्याला बघायचंय तसं गोल घेरा।
असं गोल घेरा बघू शकतो आपण आहे आणि गोल घेरा असं लाल शक्तीचा लाल बघायचा आहे. जसं इथं हा व्हाईट दाखवलेला आहे, गोल 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 चक्र दाखवलेलं आहे इथं, तसं बघायचं. आपण योग करताना पण तसं करू शकतो की माझ्या आसपास हा सगळा गोल घेरा आहे, शक्तीचा, शांतीचा, पवित्रतेचा. आणि ह्या गोल घेऱ्यामध्ये आपण जेव्हा राहायला सुरुवात करू तर एकदम सुरक्षित वाटेल आपल्याला की मी म्हणजे इथं आपण बघतो जेव्हा लाईटचं शरीर बघतो तर लाईटच्या गोल घेऱ्यामध्ये, ऑरा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आणि सायन्स पण आहे त्याचं. तर आपण जे विचार करतो त्याचं किरणांचं एक चक्र तयार होत असतं आपल्या आसपास. तर तसं आपण बघायचं की मी मास्टर सर्वशक्तिवान, बाबांची लाल शक्तीची किरणं माझ्यामध्ये येत आहे, माझ्याकडून सगळीकडे चाललेली पसरत आहे सगळीकडे, आणि त्याचं एक गोल सर्कल तयार झालेलं आहे, चक्र तयार झालेलं आहे. त्या लाल प्रकाशामध्ये मी आत्मा आहे. आपण बसलेलो आहे त्यावेळेलाच नाही, आपण चालतोय तरी त्या चक्रामध्ये चालतोय असं आपण चित्र बघू शकतो. आणि ती आपण जशी काही ढाल बनवली स्वतःसाठी, म्हणजे तमोगुणी वातावरण आहे, व्यर्थ आहे दुनियेमध्ये, विकार आहे, विकारांचा प्रभाव, दुनियेचं आकर्षण ते होणारच नहीं है गोल घेऱ्यामध्ये. क्योंकि गोल घेरा कैसे बना है, बाबा से आ रहा है और फिर मेरे द्वारा ट्रांसफर होके वो चक्र के रूप में परिवर्तित हो गया. तो ये भगवान ने बनाया हुआ चक्र है और उस चक्र में मैं हूँ. तो इसमें माया प्रवेश नहीं कर सकती है, मुझे कोई तकलीफ नहीं दे सकता है, कोई मुझे तंग कर नहीं सकता है. तो फिर ऐसे में अगर हम ये गोल घेरा बनाकर चलते हैं, फिर कोई प्रॉब्लम भी आता है, कोई विघ्न भी आता है, लेकिन हम उसको निपट सकते हैं स्थिर रह के. तो मैं इस ऑरा के अंदर सुरक्षित हूँ, बाबा की शक्तियाँ मुझ में आ रही है और मुझसे पूरे विश्व में फैल रही है. फिर वो गोल घेरा, उसके अंदर मैं सुरक्षित हूँ और वो किरणें फिर दूर दूर तक जा रही है. हे एका मिनिटामध्ये पण आपण करू शकतो, दिवसभरामध्ये पण आपण त्या स्थितीमध्ये राहू शकतो. जे काही करतोय आपण त्या गोल घेऱ्यामध्ये राहून करतोय, खूप मजा येईल आणि खूप सुरक्षित वाटेल आणि बाबांशी कनेक्शन ऑटोमेटिक रहेल. क्योंकि हम नहीं बना रहे, उससे आ रहा है और फिर वो गोल चक्र में हम रह रहे, चल रहे, घूम रहे, फिर रहे, बात कर रहे, किसी से बात कर रहे तब भी वो गोल घेरे में रहते हुए बात करना है. खूप सुंदर त्याचा एक इफेक्ट होईल. तो ये प्रैक्टिस हम जितनी भी एक प्रैक्टिसेस बढ़ाते जाए, हमारी स्थिति दिन से दिन अच्छी होती जाएगी. देखना है अपने आप को, मैं चैतन्य शक्ति, चैतन्य आत्मा, छोटा सा बिंदु मस्तक के बीच में देखना है अपने आप को. मैं चैतन्य ज्योति हूँ, मैं आत्मा ज्योति यहाँ से निकलकर परम ज्योति से मिलने जा रही हूँ. देखना है अपने आप को मन बुद्धि के पंखों से उड़ते हुए परम धाम में पहुंच गए. मैं आत्मा, वो परमात्मा, मैं उनके सामने हूँ, वो मेरा बाबा है, मैं परम धाम में अपने घर में हूँ. एक मिनिट बघायचं आहे. आपलं घर खूप सुंदर घर आहे, लाल सोनेरी प्रकाश तिथं पसरलेला आहे. मी बाबांच्या जवळ आहे. पहिले त्या घराचा, त्या शांतीचा अनुभव करायचा आहे.
ये शांति की दुनिया, मीठी दुनिया मेरा घर है। इस दुनिया की झंझटों से दूर, इस दुनिया की उलझनों से दूर, इस दुनिया की तमो प्रधानता से दूर, हलचल से दूर, मैं आत्मा यहाँ पर बहुत सुरक्षित हूँ। यहाँ पर किसी का कोई प्रभाव नहीं है। मैं आत्मा मेरे बाबा के सामने हूँ। मेरा बाबा ब्लॉटिंग पेपर है। मैं उसके सामने हूँ। शक्तिशाली ब्लॉटिंग पेपर है मेरा बाबा, मैं उसके सामने हूँ। जसं ब्लॉटिंग पेपर कशावर शाई सांडली असेल, तेल सांडलं असेल तर त्याला शोषून घेतो, तसं बाबा माझ्यातलं पाप, माझ्यातले देह भानाचे डाग, माझ्यातलं व्यर्थ, माझ्यातल्या विकारांचा प्रभाव, माझे हिशोब शोषून घेतोय, खेचून घेतोय। अनुभव करायचा आहे, माझ्यावरती खूप लोड आहे, हिशोब आहे, देहभानाचं डाग आहे, पाप कर्म झालेले आहे, व्यर्थ आहे, विकर्म आहेत, विकर्मांचा प्रभाव आहे। बाबा शक्तिशाली ब्लॉटिंग पेपर ते शोषून घेतोय, खेचून घेतोय। बघायचंय एखाद्या ठिकाणी शाई सांडलेली आहे, तेल सांडलेलं, आणि आपण त्याच्यावरती ब्लॉटिंग पेपर ठेवला, तो त्या शाईला खेचून घेतो, तो कागद तेल खेचून घेतो, आणि जिथं सांडलं होतं ते तो पृष्ठभाग, ती जागा पहिल्यासारखी होऊन जाते। तसंच शिवबाबा ब्लॉटिंग पेपर माझ्यातले सगळे डाग काढून टाकतोय, खेचून घेतोय, शोषून घेतोय। अनुभव करायचा आहे, मी बाबांच्या जवळ बिलकुल, आणि तो माझे डाग मिटवतोय। परमधाममध्ये आपण बाबांच्या जवळ, बाबा शक्तिशाली ब्लॉटिंग पेपर, मी आत्मा, बघायचंय बाबा माझ्यातले डाग मिटवतोय। आपलं थोडं मोठं रूप बघायचंय तिथं, मी आत्मा ज्योतिबिंदू, जसं दुर्बिणी समोर काही पकडलं तर मोठं दिसतं, तसं मी आत्मा छोटी आहे, पण आपण तिथं आपलं दुर्बिणीतून मोठं रूप बघायचंय, आणि खूप डाग दिसत आहे त्याच्यावरती, आणि बाबा एक एक डाग मिटवतोय। बरेचसे डाग
बाबाने समाप्त करून टाकलेलं आहे. आता मला पहिल्यापेक्षा हलकं वाटतंय. मैं ज्योति बिंदु आत्मा अभी बाबा के पास से निकलकर नीचे आ रही हूँ. ये जो ब्लॉटिंग पेपर वाला योग है, ये हमको रोज अमृत वेला में भी करना है. यहाँ बैठते ही 5 मिनट के लिए, 3 मिनट के लिए हम अपने आप अंदर ही अंदर ये अनुभव करेंगे, मैं आत्मा यहाँ से गई. अपना बड़ा रूप देखेंगे, दाग देखेंगे बाबा के नज़दीक, और बाबा वो दाग मिटा रहा है. मेरा देहभान खत्म हो रहा है. सोच विजुअलाइज करना है, देखना है, पक्का करना है. जब हम बाबा के साथ में हैं, वो हमारे पाप चूस लेता है, मेरे अंदर के विकारों के दाग को ख़त्म करता है. तो उसका अनुभव करना है कि मैं आत्मा स्वच्छ बन रही हूँ. ये बहुत बड़ा बाबा अपना रूप दिखा रहा है. आज मुझे ये रूप बाबा का समझ में आया कि बाबा कितना आसानी से मेरा सारा पाप, सारे दाग मिटा सकता है. धोबी बन के तो उसे बहुत मेहनत करनी पड़ेगी, लेकिन ब्लॉटिंग पेपर के रूप में वो सहज ये सब कुछ कर सकता है. लेकिन मेरा अपने ओरिजिनल स्थिति में वहाँ पर बाबा के साथ में रहना, टिकना ज़रूरी है. बाबा पर निश्चय होना चाहिए, बाबा से प्यार होना चाहिए. तो बाबा ब्लॉटिंग पेपर के रूप में मेरे पाप कर्मों के दाग को, प्रभाव को और डायरेक्ट पाप कर्म को भी ख़त्म कर सकता है. बिल्कुल पक्का कर लेना है. आज बाबा ने परमिशन दी है, हमें बाबा को ब्लॉटिंग पेपर के रूप में यूज़ करना है. माझ्यामध्ये डाग आहे, त्याला साफ करायला बाबांना काम देऊन टाकायचं. बाबा रेडी है. तो ये रोज करना है. जब तक हमें चांस है तब तक रोज करना है. पूरा स्वच्छ बन जाना है. कोई थोड़ा सा भी मैल हमारे पे नहीं होना चाहिए. बड़े बड़े दाग निकलने के बाद भी मैल रहता है, तो दाग निकलने के बाद भी हमें मैले को साफ करना है और फिर और भी सफ़ेदी लानी है, चमक बढ़ानी है. तो इसलिए रोज करना पड़ेगा. पक्का करना है कि मुझे ये जो ब्लॉटिंग पेपर के रूप में बाबा को यूज़ करना है, रोज करना है. और वो भी खास अमृत वेला में बहुत अच्छी तरह से होगा. मैं आत्मा अभी अपने आप को बहुत हल्का महसूस कर रही हूँ. बाबा से पवित्र किरणें मुझ पर आ रही है, शक्तियों की किरणें आ रही है मुझ पर. शक्तिशाली पवित्र किरणें आ रही है. देखना है बाबा से शक्तियों भरी पवित्रता की किरणें मुझ पर आ रही है. मैं भ्रुकुटी में, बाबा परमधाम में किरणें आ रही है, आ रही है. चित्र देखना है बुद्धि से. बाबा से वो किरणें आ रही है बहुत स्पीड में, मुझ आत्मा में समा रही है. और ये किरणें चारों ओर जा रही है. मेरे शरीर में भी सिर से लेके पांव तक ये किरणें फैल गई है.
मेरे आसपास ये किरणों का चक्र तैयार हो गया है। मैं बाबा के पवित्र शक्तिशाली किरणों के घेरे में हूँ। अनुभव करना है, देखना है अपने को। मैं गोल घेरे में हूँ और ये गोल घेरा बना है, चक्र बना है बाबा की पवित्र शक्तिशाली किरणों से, जो बाबा से मुझ में आई और ये ट्रांसफर हुआ, ट्रांसमिट हुआ और गोल घेरा बन गया। तो मैं बाबा की किरणों में हूँ, पवित्र शक्तिशाली किरणों के चक्र में हूँ, गोल घेरे में हूँ। अगर सिर्फ गोल घेरा नहीं देख सकते अपन, तो फुटबॉल के रूप में देख सकते हैं, बॉल के रूप में देख सकते हैं। बहुत बड़ा बॉल है लेकिन उसमें अंदर बाहर का देख सकते हैं। पारदर्शक असा बॉल आणि त्या बॉलमध्ये आपण बसलेलो आहे। तो बॉल बनलेला आहे पवित्र शक्तिशाली किरणांनी, लाईटचा बॉल आहे। आणि बघायचं आहे, आपण एक राऊंड मारून बघायचं आहे या गोल बॉलमध्ये किंवा गोल चक्रामध्ये आपण आत्मा इथून जातोय, इथून बाहेर जातोय, घरी पोहोचलो आपण। गोल घेरा त्याच्यामध्ये मी या शरीरासहित घरामध्ये बघायचंय स्वतःला। जे काही आपण करतो घरामध्ये, दुकानमध्ये, शेतामध्ये बघायचं मी त्या गोल चक्रामध्ये राहूनच करतो सगळं। आणि हे करत असतानाची आपली आत्ताची स्थिती बघायची आहे। मी जेव्हा हे बघतोय घरी, दुकानमध्ये, शेतात, या गोल घेऱ्यामध्ये राहून जेव्हा मी करतोय, किती हलकं वाटतंय। आता अनुभव करताना पण किती हलकं वाटतंय। तर प्रॅक्टिकलमध्ये पण आपल्याला या स्मृतीमध्ये राहूनच की मी ईश्वरीय पवित्र शक्तिशाली घेऱ्यामध्ये आहे, गोल राउंड मध्ये आहे, आणि मी बघतोय सगळ्यांना। मी माझं काम करतोय, रोजचं कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, बातचीत चाललेली आहे, पण माझी स्थिती खूप हलकी हलकी आहे। मला या जीवनाचा आनंद येतोय। मला असं जाणवतंय की या चक्रामध्ये राहून मी लोड मुक्त स्थितीमध्ये राहील। या गोल घेऱ्यामध्ये मी आहे तर मी डिस्टर्ब होऊ शकत नाही। परत यायचं इथं। मी आत्मभ्रुकुटीमध्ये विराजमान, बाबांची किरण येत आहे आणि या गोल घेऱ्यामध्ये या सगळ्या पाण्याच्या बॉटल्स आहेत। पाण्याच्या बॉटल्सच्या समोर गोल चक्र तयार झालेलं आहे बाबांच्या पवित्र शक्तिशाली किरणांचं। पवित्र आणि शक्तिशाली किरणे ते पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि हे पाणी आता दिव्य पाणी झालेलं आहे, पवित्र आणि शक्तिशाली पाणी झालेलं आहे। जो भी ये पानी पिएगा उसका मन शांत हो जाएगा, बुद्धि स्थिर हो जाएगी और तन पर भी अच्छा असर पड़ेगा। मैं आत्मा हूँ,
परमात्मा की संतान हूँ, बाबा की पवित्र और शक्तिशाली किरणों के घेरे में हूँ। ओम शांति। गीत के समय 5 मिनट के लिए हम प्रकाश देंगे।